झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाची दाहकता धुळे जिल्ह्यामध्ये तीव्र झालेली आहे आणि त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणांचा सहारा घेतलेला आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। हे आहे धुळे जिल्ह्यातलं पुरमेपाडा धरण। हजारो हेक्टर सिंचनाची आणि लाखो लोकांची तहान भागवण्याची क्षमता असलेलं हे धरण वरुण राजाच्या अवकृपेमुळे कोरडं पडलंय। मात्र दुष्काळानं देशोधडीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना या धरणानं मदतीचा हात दिलाय। धरणाच्या गाळात ओल टिकून राहत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या धरणात मिळेल त्या ठिकाणी पेरणी केली आहे। डोंगरमळे दादरच्या पेरणीमुळे हे धरण हिरवगार दिसतंय। धरणाच्या गेटपासून ते सांडव्यापर्यंत पेरणी करण्यात आली आहे। धरणात पाणी नसल्यामुळे धरणाच्या गाळावर ओलावा असल्यामुळे या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी डांगरवाडी वगैरे तयार केलेली आहे। त्याच्यानंतर दादर वगैरे पेरलेली आहे। दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी जेवढं काही याच्यातून उत्पन्न येईल व तेवढं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करतायत। ज्या गावांचा पाणीपुरवठा या धरणांवर होता त्या गावांना धरणातच तात्पुरती विहीर खोदून पाणीपुरवठा करण्याचा विचारही प्रशासनानं प्राथमिकतेवर घेतलाय। यावर्षी पाऊस पडल्यामुळे धरणातील पाणी साठा आता शिल्लक राहिलेला नाही, तरी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरमेपाडा धरणात शेवडी खोदून तात्पुरता पाणी पुरवठा करता येईल, त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। खरीप आणि रब्बी हंगामानं हातचं सर्व नेलं असताना आता धरणात पेरणी करून पोटाची खळगी भरेल इतकं तरी उत्पन्न मिळेल याच आशेवर शेतकरी इथं घाम गाळतोय। झी 24 ताससाठी धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।